नमस्कार. दिव्यांग पेन्शन योजनेच्या एप्रिल महिन्याच्या पेमेंटची अनेक जण वाट पाहत आहेत. ते अजून का मिळालं नाही, यामागे नेमकी काय कारणं आहेत आणि आता ही प्रक्रिया नक्की कोणत्या टप्प्यावर आहे? चला, हेच आज आपण सोप्या भाषेत समजून घेऊया. अनेकांच्या मनात हाच प्रश्न आहे की एप्रिल महिन्याचे पेन्शनचे पैसे अजून खात्यावर का आले नाहीत. तर ह्या विलंबामागचं कारण समजून घेण्यासाठी आपल्याला सरकारी निधी वाटपाची जी प्रक्रिया आहे ती थोडी जवळून पाहावी लागेल. तर बघा, पेन्शनला उशीर होण्याचं मुख्य कारण आहे एक प्रशासकीय प्रक्रिया. सरकारी पैसे थेट लोकांपर्यंत पोहोचण्याआधी अनेक महत्त्वाच्या टप्प्यांमधून जातात. असं का? तर तो पैसा योग्य व्यक्तीपर्यंत योग्य प्रमाणात पोहोचतो आहे की नाही याची खात्री करण्यासाठी हे आवश्यक असतं. आता ही प्रशासकीय प्रक्रिया म्हणजे नेमकं काय? तर सोप्या भाषेत सांगायचं तर या काही अधिकृत पायऱ्या आहेत. प्रत्येक पात्र व्यक्तीला ठरलेली रक्कम अचूकपणे मिळावी याची खात्री करण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर कागदपत्रांची आणि निधीची पडताळणी केली जाते. तर मग हा निधीचा प्रस्ताव नक्की प्रवास कसा करतो? म्हणजे तो कुठून सुरू होतो आणि लाभार्थ्यांच्या खात्यापर्यंत कसा पोचतो? चला, ह्या प्रवासातले महत्त्वाचे टप्पे कोणते आहेत ते पाहूया. ही सगळी प्रक्रिया साधारणपणे 4 मुख्य टप्प्यांमध्ये होते. सगळ्यात आधी दिव्यांग विभाग एक प्रस्ताव तयार करतो. त्यानंतर तो प्रस्ताव जातो वित्त विभागाकडे, जिथे किती लाभार्थी आहेत आणि किती निधी लागेल हे तपासलं जातं. मग येतो तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, जिथे मंत्री किंवा सचिवांची प्रशासकीय मान्यता लागते. आणि ही मान्यता मिळाली की शेवटच्या टप्प्यात कोषागार विभागाकडून पैसे थेट खात्यात जमा होतात. बरं, ही प्रक्रिया तर आपण समजून घेतली, पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की एप्रिल महिन्याच्या पेमेंटची फाईल ह्या 4 टप्प्यांपैकी सध्या आहे कुठे? जी ताजी माहिती समोर आली आहे त्यानुसार या प्रक्रियेत बरीच प्रगती झाली आहे, पण फाईल अजूनही अंतिम मंजुरीपर्यंत पोहोचलेली नाहीये. चला बघूया नक्की कुठपर्यंत काम आलंय. तर इथे एक चांगली बातमी ही आहे की पहिले 2 मोठे टप्पे यशस्वीपणे पार झाले आहेत. म्हणजे दिव्यांग विभागाने प्रस्ताव तयार केलाय आणि वित्त विभागाने सुद्धा तो तपासून त्याला मंजुरी दिली आहे. याचाच अर्थ अर्ध्याहून अधिक काम पूर्ण झालं आहे. पण खरी अडचण किंवा विलंब जो होतोय तो तिसऱ्या टप्प्यावर आहे. फाईल सध्या अंतिम प्रशासकीय मान्यतेसाठी थांबली आहे. म्हणजे मंत्री किंवा संबंधित सचिवांची सही होणं बाकी आहे. ही सही झाल्याशिवाय फाईल पुढे कोषागार विभागाकडे जाऊच शकत नाही. ठीक आहे, मग आता पुढे काय? समजा ही प्रशासकीय मान्यता मिळाली तर त्यानंतरची प्रक्रिया काय असेल? पैसे खात्यात येण्याआधी आणखी कोणते टप्पे बाकी आहेत? एकदा का ते प्रशासकीय सही झाली की मग फाईल थेट कोषागार विभागाकडे म्हणजे ट्रेजरीकडे पाठवली जाते. हा शेवटचा आणि तितकाच महत्त्वाचा टप्पा आहे, कारण प्रत्यक्ष पैसे वाटपाची जबाबदारी याच विभागाची असते. इथे कोषागार विभाग फायनल बिल बनवतो आणि इतर कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करतो. हे काम झालं की निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पाठवला जातो, ज्याला आपण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर किंवा डीबीटी म्हणतो. म्हणजे मध्ये कोणीही नसतो, पैसे सरळ खात्यात येतात. आणि म्हणूनच जोपर्यंत ही फाईल हे सगळे प्रशासकीय टप्पे पार करत नाही, तोपर्यंत पेमेंटची एक निश्चित तारीख सांगता येत नाही. सगळं काही त्या अंतिम मान्यतेवर आणि त्यानंतरच्या प्रक्रियेवरच अवलंबून आहे. तर जे सर्वजण पेमेंटची वाट बघत आहेत त्यांच्यासाठी या सगळ्या माहितीचा नेमका अर्थ काय आहे? या सगळ्याचं सार असं की पेमेंटचा प्रस्ताव तयार आहे, तो तपासलाही गेलाय, पण तो सध्या फक्त एका अंतिम सहीसाठी थांबला आहे. ती सही मिळताच कोषागार विभाग पैसे वाटपाची प्रक्रिया सुरू करेल. म्हणजे निधी मिळण्यास थोडा आणखी वेळ लागू शकतो. आणि आता शेवटचा प्रश्न, या अंतिम मान्यतेला आणि पैसे ट्रान्सफर व्हायला नक्की किती वेळ लागेल? तर बघा, याची नेमकी माहिती सध्या तरी उपलब्ध नाही, कारण हे सर्वस्वी प्रशासकीय कामकाजाच्या गतीवर अवलंबून आहे. त्यामुळे निधी खात्यात जमा होण्यासाठी अजून काही काळ वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. धन्यवाद.